फिरत असतो. हा, आज पतंग दिवस आहे आणि बघ आपण सोडून सगळे पतंग उडवतायत. कुठे राहिला होतास बिन्नी? ते माझे मामा आलेत ना परदेशातून. बघा माझ्यासाठी केवढा स्पेशल पतंग आणला आहे. वाव, पक्षासारखा पतंग. पिन्नी, तुझा पतंग किती स्पेशल आहे हे तर तो उडवल्यावरच कळेल. हा हा, चल चल पतंग उडूया. असं वाटतं की आज हवा चांगली नाही आहे. ये बिन्नी, लवकर चल. हा चालला पतंग उंच आकाशात. अरे थांबा ना. मुलांनो, मोठा पतंग उडवण्याची वेळ झालीये. या लवकर. मोठा पतंग. यावेळेस मोठा पतंग कसा असेल? कदाचित फूल किंवा वाघ असेल. चला चला. हा हा, चला चला चला. नक्कीच एखादी चिमणी आहे. निळा आणि हिरवा. कदाचित मासा आहे. मला तर भेंडी सारखा वाटतोय. चला उचला. चला आता खेचा. आता काय होणार? ते पहा, तिकडे धागा अडकला आहे. मी त्याला खेचतो. बाकी सगळ्यांनी पतंग धरून ठेवा. ही तर स्पेसशिप वाटतेय. हा हा, मी आहे एलियन स्पेसशिप. माझे मामा पूर्ण एलियनचा सेट घेऊन आलेत.
हे बघा. आता पिकू आणि चमचम बनले एलियन. आणि आपण चाललो पृथ्वीची सफर करायला. हे पहा पृथ्वीवरील बाळ. या बाळाला आपल्या सोबत घेऊन चला. ही पृथ्वीवरील स्पेसशिप आहे का? हे सुद्धा आपल्या सोबत घ्या. अरे पृथ्वीवरील बाळ तर स्वतःच आपल्या मागे येत आहे. जोरात खेचू नकोस टुकी, स्पेसशिप तुटू शकत. माझं स्पेसशिप. हे तर तुटलं. आता आपण परत कसे जाणार? हे तर माझे मामा घेऊन आले होते. किती सुंदर होत. काही हरकत नाही बिन्नी, आपण एलियन आहोत ना, आपण स्पेसशिप दुरुस्त करू शकतो. हा चला पृथ्वीवरनं काही वस्तू गोळा करून स्पेसशिप दुरुस्त करूया. चला बिन्नी, तू इथेच थांब. मी आणि चमचम वस्तू घेऊन येतो. बाबा प्यारी, मी आत्ताच इकडे एक प्लेट ठेवली होती, ती कुठे गेली? माहित नाही. माझा झारा देखील सापडत नाहीये. आता तर इथेच होता. हा अरे अरे, या बिन्नीला काय बनवलं? आम्ही एलियन खेळत होतो आई. आणि मध्येच आमचं स्पेसशिप तुटलं. आणि तुम्ही सर्वांनी आमच्या वस्तूंनी ते दुरुस्त केलं. चार, 3, 2, 1 आणि लवकर चल टुकी, बिन्नी आणि चमचम आपली वाट पाहत असतील. एकतर आधीच उशिरा येत आहे आणि त्यात तिकडे का थांबला? पिकू, एवढ्या चिखलातून आम्ही कसे बरे येणार? अरे उडी मारून ये ना पिकू. एवढी लांब उडी कशी? असं. नाही नाही,
चुकूनही त्याच्यावर पाय ठेवू नकोस. जे काय करायचे ते लवकर कर पिकू. जर अंधार पडला तर आपण खेळणार कसे? मला थोडा विचार करू दे. शाबास पिकू, काय आयडिया आहे. टुकी, अगोदर मी जातो. सगळं ठीक असेल तर तू माझ्या मागे मागे ये मग. पिकू, आज आंघोळ करून नाही आलास का तू? जे चिखलातच आंघोळ सुरू केलीस. टुकी, टुकी तू ठीक तर आहेस ना? टुकी, तू जर एवढ्या मोठ्या स्केटबोर्ड सारख्या पानाखाली लपलीस तर मला कशी दिसशील? पिकू, टुकी, पिकू, टुकी, पिकू, टुकी. बिन्नी, चमचम बाजूला व्हा. पिकू, स्लाइड वर पार्क मध्ये खेळायचं होतं, इकडे नाही. पण पार्क मधल्या स्लाइड वर एवढी मजा आली असती का? नाही. काय झालं टुकी? टुकी, लवकर तिकडून दूर हो. ही सापाची पिल्लं आहेत. ती तुला दंश करतील. नाही टुकी, पळ. सापाची पिल्लं. आई, बाबा. आई, बाबा, फुलांच्या बागेत सापाची पिल्लं आहेत. ती पण भरपूर. अरे पिकू, टुकी, तुम्ही दोघे ठीक तर आहात ना? हा, फुलांमध्ये साप? असं कसं झालं? पिकू, तुला पूर्ण खात्री आहे ना? हो बाबा, तिकडे खूप साप आहेत. कमीत कमी 100 साप तर असतीलच. माप्यारी, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मला एक गोण आणून दे आणि एक काठीही. सांभाळून पापा प्यारी, ते साप विषारी सुद्धा असू शकतात.
ओ हा घाबरू नकोस, मी साप पकडण्यात एक्सपर्ट आहे. चला आता सगळे माझ्या वाटेतून बाजूला व्हा बरं. ओ बाबा, ते इथेच कुठेतरी आहेत. ओ अरे पिकू टुकी, वाचलात. हे साप नाहीयेत, हे तर गांडूळ आहेत. हो टुकी, हे तर काही गांडूळ आहेत. यांच्यापासून काहीच धोका नाही. हो, मुळीच धोका नाहीये. उलट गांडूळ हा माणसाची खूप मदत करतो. तो मातीला झाडांसाठी अजून सुपीक बनवतो आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. बाबा, आपण ह्या गांडुळांना आपले पेट्स बनवू शकतो का? ओ प्लीज बाबा, आम्ही त्यांची खूप चांगली काळजी घेऊ. ओके पिकू टुकी, पण एका अटीवर. तुम्हाला यांना घराबाहेर कुंड्यांमध्ये ठेवावं लागेल, ठीक आहे? ठीक आहे. हे घ्या, यांना फक्त पानं आणि फुलं देत राहा. मग हे खुश राहतील आणि आपल्या रोपट्यांनाही खुश ठेवतील. हो, छोटे छोटे गांडूळ जर राहतील मस्त, तर रोपटीही बनतील सुंदर आणि स्वस्त.